नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती 2026ची एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. अपडेट अशी आहे की सर्व जणांचे टायपिंग सेंटर्स आलेले आहेत. त्यासोबतच हॉल तिकीट कधी येणार आणि टायपिंग टेस्ट कशी होणार ह्या मुद्द्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी माहितीशीर असणार आहे. त्यासोबत जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही काही वेळापूर्वीच हायकोर्टाची ही नोटिफिकेशन आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व जी माहिती आहे ती दिलेली आहे. हॉल तिकीट कधी येणार ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहितीच आहे तुमची 16 ऑगस्टला टायपिंग टेस्ट होणार आहे. ठीक आहे. त्यांनी सर्व टायमिंग वगैरे स्लॉट्स वगैरे सर्व दिलेलं आहे. आता 7305 हे बॉम्बे बँचला आहेत. परत 1406 हे नागपूर बँचला आहेत आणि 2906 हे औरंगाबाद बँचला आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट होणार आहे. म्हणजे जवळपास 11,717 जणांची स्किल टेस्ट होणार आहे. ठीक आहे. आता त्यांनी बघा सांगितलेलं आहे 11,717 जणांना इनलिस्ट केलेलं आहे आणि त्यांचं रिपोर्टिंग टायमिंग आणि टायपिंग टेस्ट सेंटर्स ह्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. आता जे हॉल तिकीट आहे, ठीक आहे, हॉल तिकीट जे आहे ते 13 ऑगस्टला तुम्ही डाउनलोड करू शकता 12:30 नंतर, दुपारच्या 12:30 नंतर. ठीक आहे. 13 ऑगस्टला आपण 12 ऑगस्ट सांगितले होते लास्ट व्हिडिओमध्ये. 13 ऑगस्टला येणार आहे. ठीक आहे, 12:30 नंतर. त्याच्यामध्ये आणि तेच तुम्हाला त्यांनी सांगितलेलं काय, शूड ब्रिंग द सेम ॲट द टाईम ऑफ द टायपिंग टेस्ट. म्हणजे हेच तुम्हाला जे हॉल तिकीट तुम्हाला 13 तारखेला येणार आहे तेच तुम्हाला टायपिंग टेस्टच्या वेळेस घेऊन यायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासोबतच तुम्हाला ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ आणायचं आहे. आता त्यातलं कुठलं आणू शकता तुम्ही? आधार कार्ड आणू शकता, इलेक्शन कार्ड आणू शकता, पॅन कार्ड आणू शकता, ड्रायव्हिंग लायसन आणू शकता, पासपोर्ट आणू शकता. याच्यापैकी एक कुठलं तरी घेऊन या. जास्त करून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वगैरे घेऊन जावा. ठीक आहे. आणि तुमचं जे टायपिंग टेस्टचं हॉल तिकीट असणार आहे ते सुद्धा सोबत ठेवा. आता जर काही जणांकडे जर स्क्रीनिंग टेस्टचं पण असेल, ठीक आहे, इन केस लागलं तर असावं म्हणून स्क्रीनिंग टेस्टचं सुद्धा सोबत ठेवा हॉल तिकीट. इन केस लागलं तर म्हणतो आहे मी, हे नाही तर काय सांगितलं नाही, फक्त एवढं सांगितलेलं आहे शूड ब्रिंग द सेम ॲट द टाईम ऑफ टायपिंग टेस्ट. म्हणजे जे ह्या दिवशी येणार आहे 13 ऑगस्टला तेच तुम्हाला घेऊन यायचं आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, एक महत्त्वाचा मुद्दा होता की जे बघा, इन रिस्पेक्ट ऑफ द कॅन्डिडेट रेसिडिंग पालघर डिस्ट्रिक्ट, म्हणजे जे पालघरमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी पालघरमध्ये घेणार होते. डिस्ट्रिक्ट ऑफ टायपिंग टेस्ट सेंटर अर्लियर इंडिकेट ॲज अ पालघर, म्हणजे पालघरमध्ये घेणार होते. आता ते चेंज काय झालेलं आहे, मुंबईमध्ये. Accordingly, the typing test of such candidates will now conducted at the venue allotted to them in मुंबई. म्हणजे आता मुंबईमध्ये होणार आहे. कारण की काय झालं होतं की पालघरमध्ये जवळपास 40 विद्यार्थी होते. ठीक आहे. मग त्यांच्यासाठी फक्त वैयक्तिक पालघरमध्ये घेण्यात जरा त्यांना डिफिकल्टी येत होत्या. ठीक आहे. त्यामुळे आता ते मुंबईमध्येच त्यांचं होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त पालघरचं आता मुंबईमध्येच होणार आहे. सेंटर्स दिलेले आहेत. त्याची जी पूर्ण नोटिफिकेशन आहे तुम्हाला आपल्या ग्रुपवरती भेटेल. आपल्या ग्रुपची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते भेटेल. तिथून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. आता हे बघा, इथे तुमचा सीट नंबर दिसेल, रजिस्टर आय डी भेटेल तुम्हाला इथे, परत इथे कॅन्डिडेट नेम, परत इथे कुठल्या तुम्ही बेंचला अप्लाय केलं आहे आणि इथे रिपोर्टिंग टायमिंग आणि टायपिंग टेस्ट सेंटर. आता रिपोर्टिंग टायमिंग 3 आहेत. त्याच्याबद्दल जरा थोडं बोलतो मी. रिपोर्टिंग टाईम 3 आहेत. एक 10चा आहे, दुसरा 12:15चा आहे आणि तिसरा 2:30चा आहे. म्हणजे 3 बॅचेस होणार आहेत एका सेंटरवरती. किती बॅचेस होणार आहेत? तर 3 बॅचेस होणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. 10, 12:15 आणि 2:30. आता काही म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये काय झाले की विद्यार्थ्यानुसार 2-3 सेंटर जास्त ठेवलेले आहेत. म्हणजे आता पुण्याला जर बघितलं, पुण्याला 3 सेंटर होणार आहेत. 3 सेंटरवरती एक्झाम होणार आहे. आय थिंक 3 होणार आहे. एक स्किल हब इन्स्टिट्यूट, दुसरी MA रंगूनवाला इन्स्टिट्यूट आणि तिसरी आय थिंक B² आहे. B² सोल्युशन इन्स्टिट्यूट. हे 3च आहेत आय थिंक. ठीक आहे.
या 3 इन्स्टिट्यूटवरती पुण्यामध्ये होणार, कारण तिकडे संख्या जवळपास 2000च्या आसपास आहे. त्यामुळे 3 सेंटर ठेवले तिथे. आता ह्यापैकी तुमचं सेंटर कुठलं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं. ठीक आहे. बाहेरचे दुसरे पण डिस्ट्रिक्टमधले त्यांनी पण सुद्धा सांगा तुमचं कुठे आलेलं आहे. आता हे जर आणि दुसरी गोष्ट पर बॅच म्हणजे जर तुमची 10ला बॅच असेल तर काय काय सेंटरवरती 90च्या आसपास आहेत, तर काय काय सेंटरवरती 169च्या आसपास आहे. हा आकडा पुण्याचा आहे. जवळपास 170 काय काय ह्याच्या सेंटरवरती आहेत, काय काय 160 आहेत. असे बॅचेस आहेत. म्हणजे एका बॅचला 160च्या आसपास विद्यार्थी असतील. आता टायपिंग टेस्ट कशी होईल ह्याच्यावरती जर आपण थोडंसं बोलूया आपण. एक त्यांच्याकडे ऑप्शन आहे पेपर टू स्क्रीन. पेपर टू स्क्रीन जसं लास्ट इयर झालं होतं. आणि दुसरी गोष्ट स्क्रीन टू स्क्रीन. ह्या दोन्हीपैकी एक कुठल्या तरी ह्याच्यावरती होणार आहे. आता मुद्दा हा आहे की हाही लास्ट इयरला झाली होती अशी पेपर टू स्क्रीन लास्ट इयर आणि वर्डवरती झाली होती. ठीक आहे. आणि स्क्रीन टू स्क्रीन जर घ्यायचं म्हटलं तर त्यांना सॉफ्टवेअर यूज करावं लागणार आहे. सॉफ्टवेअर आता पेपर टू स्क्रीनमध्ये सुद्धा ते सॉफ्टवेअर यूज करू शकतात, जसं डिस्ट्रिक्ट कोर्टला केलं होतं तसं इथे सुद्धा करू शकतात. त्यांनी अजून काहीच सांगितलेलं नाही. मी त्यांच्या हेल्पलाईनवरती कॉल केला होता, त्यांनी रिसीवसुद्धा केला होता. पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी लगेच म्हणजे रिस्पॉन्स दिलाच नाही. त्यांनी लगेच कट केला. नंतर त्यांची जी लाईन होती ती बिझी लागत होती. याचा अर्थ असा आहे की याच्यावरून दोन कळू शकतात, दोन मुद्दे तयार होतात. एक म्हणजे एक तर त्यांना रिव्हील करायचं नाही आहे किंवा त्यांना परमिशन दिली नाही सांगायचं. दुसरी गोष्ट त्यांच्याच अजून कन्फर्म नाही आहे. ठीक आहे. म्हणजे ऐन टायमिंगला काय होऊ शकतं की त्यांच्या थ्रू जर त्यांचं बहुतेक कदाचित चालू असेल की सॉफ्टवेअरवरती घ्यायचं, कारण की जवळपास 11,000च्या आसपास संख्या आहे. त्यामुळे 11,617च्या आसपास संख्या आहे. त्यामुळे त्यांचं चालू असेल की सॉफ्टवेअरवरती घ्यायचं, कारण की चेकिंगलासुद्धा इझी पडेल त्यांना. कारण की जर मॅन्युअली जर 11,000च्या आसपास विद्यार्थ्यांचं चेक करायचं झालं तर वेळ पण खूप लागणार आहे आणि त्याचा मॅन फोर्स पण खूप जास्त लागणार आहे त्यासाठी. त्यामुळे ह्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे, मॅन्युअल चेक करायचे. त्यामुळे एक जर पेपर टू स्क्रीन जरी झालं तरी सॉफ्टवेअरवर होण्याची शक्यता आहे. स्क्रीन जरी झालं तरी सॉफ्टवेअरवरती होण्याची शक्यता आहे. माझं तुम्हाला फक्त एवढं सांगणं असेल की आत्ता कोणालाच माहीत नाही. खरं तर सांगायला झालं तर मी असो कोणी असो दुसरं कोणालाच माहीत नाही, कारण की त्यांच्या थ्रू कोणाला सांगण्यात आलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट आता तुम्ही काय करायचं आहे, पेपर टू स्क्रीन आणि स्क्रीन टू स्क्रीन अशी दोन्ही प्रॅक्टिस तुम्हाला आता 3 दिवस करायची. जोपर्यंत जर कळालं उद्या तर चांगलीच गोष्ट आहे. तोपर्यंत तुम्हाला ह्या दोन्ही ह्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही करा. अजून सांगतो आहे तुम्हाला, कोणाचंसुद्धा ऐकू नका, कारण की जोपर्यंत स्वतः हायकोर्ट सांगत नाही तोपर्यंत कोणासुद्धा ऐकू नका. त्यामुळे दोन्हीवरती प्रॅक्टिस ठेवा. एंड टायमिंगला तुमचं काहीसुद्धा नुकसान व्हायला नको. ठीक आहे. पेपर टू स्क्रीनसुद्धा प्रॅक्टिस करा, स्क्रीन टू स्क्रीनसुद्धा प्रॅक्टिस करा. दोन्ही प्रॅक्टिस ठेवा. आता त्याचे जर तुम्हाला वेबसाईट माहीत नसेल तर खूप वेबसाईट आहेत, तुम्हाला माहीतच असतील. आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस केली तर त्याच्यावरती तुम्हाला माहीत असतील की तुम्हाला त्याच्यावरती पॅसेज म्हणजे स्क्रीन टू स्क्रीनसुद्धा करता येते, पेपर टू स्क्रीनसुद्धा त्या वेबसाईटवरती करता येते. त्यामुळे दोन्ही प्रॅक्टिस ठेवा. अजून सांगतो तुम्हाला, दोन्ही प्रॅक्टिस ठेवा. जोपर्यंत हायकोर्टाकडून कळत नाही तोपर्यंत दोन्ही प्रॅक्टिस ठेवा. ठीक आहे. अजून एकदा सांगतो, तुमचं हॉल तिकीट जे असणार आहे ते 13 ऑगस्टला येणार आहे 12:30 नंतर. त्याचे जर आल्यानंतर ते सुद्धा आपल्या ग्रुपवरती तुम्हाला सांगण्यात येईल. ठीक आहे. त्यासाठी आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे, चॅनल आहे, त्याच्यावरती जॉईन व्हा. तसेच आपला डिस्क्रिप्शन ग्रुपसुद्धा आहे बॉम्बे हायकोर्टाचा, त्याच्यावरती सुद्धा जॉईन होऊन ठेवा. ठीक आहे. जर हा व्हिडिओ आणि ही जी माहिती जी मी तुम्हाला सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. आजचा व्हिडिओ, आजची माहिती आपण इथेच थांबूया. जय हिंद. आणि दुसरी गोष्ट, सेंटरची स्पेलिंग चुकली होती. ठीक आहे. जय हिंद.